आता बघूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पंढरपूर मंदिर 2 दिवस दर्शनासाठी बंद असेल। मूर्तीतील झीज, सूक्ष्म छिद्र आणि खराब झालेल्या भागांची दुरुस्ती होणार आहे। 23 आणि 24 जूनला दर्शन बंद असेल। भिवंडीच्या राजनोली नाकाजवळील महानगर गॅस पाईपलाईन मध्ये गळती, जेसीबीचा धक्का लागल्याने गॅस गळती, प्रसंगावधान राखत गॅस पुरवठा बंद, महानगर गॅस अग्निशमन दलाकडून दुरुस्ती। एसटी प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्ड बंधनकारक। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा। अधिक पारदर्शकता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्ट पासून नवे नियम लागू। नागपूरमध्ये 3 वर्षीय चिमुकल्याच्या फुफ्फुसामध्ये शेंगदाणा आढळला। चिमुकल्यावरती न्यूमोनियाचा उपचार सुरू असताना फुफ्फुसामध्ये शेंगदाणा आढळला। 2.5 तासांच्या आव्हानात्मक शस्त्रक्रियेनंतर शेंगदाण्याचे तुकडे बाहेर काढण्यात यश। दरडीच्या धोक्यामुळे नेरळ माथेरान मिनी ट्रेन 15 ऑक्टोबर पर्यंत बंद। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे आदेश जारी आहेत। अमन लॉज माथेरान शटल सेवा मात्र सुरूच राहणार आहे। दरडी रोखण्यासाठी लोखंडी जाळ्या, नाले आणि उपसा पंपांची व्यवस्था। 657 प्रशिक्षित कर्मचारी गस्त घालणार। कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक 15 जून ते 20 ऑक्टोबर दरम्यान लागू असेल। मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहीण धर्तीवरील आर्थिक सहाय्य योजनेचा प्रस्ताव आहे। असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी स्वाभिमान निधी योजना सुरू करण्याचा पालिकेचा राज्य सरकारकडे प्रस्ताव आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडर महागल्यानं पुण्यामध्ये राईस प्लेट आणि मंथली मेसचे दर वाढलेत। शाकाहारी जेवण 10 ते 20 तर मांसाहारी प्लेट 20 ते 25 रुपयांनी महागली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर समुद्र किनाऱ्यावरती दुर्मिळ समुद्री पक्षी आढळलेला आहे। ब्राउन बुबी या प्रजातीचा हा पक्षी असल्याची शक्यता आहे। पक्षाचे दर्शन होताच पर्यटक आणि पक्षीप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाल्याचं बघायला मिळालं। राज्यभरात पाणीचं संकट बघायला मिळतंय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। एल निनोमुळे मान्सून रेंगाळलेला आहे। यंदा महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे। पुढील काही दिवस राज्यामध्ये व्यापक स्वरूपाचा पाऊस नाहीच, पुणे वेधशाळेचा इशारा आहे। ठाणेकरांवरील पाणी संकट गडद झालंय। जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 33% पाणीसाठा। टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे। औद्योगिक क्षेत्र, गृहसंकुलमध्ये पाण्यासाठी टँकरच्या लांबच लांब रांगा आहेत। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 14 विहिरींचे अधिग्रहण। 14 टंचाईग्रस्त गावांमध्ये खासगी विहिरी अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर। 2 ग्रामपंचायतींचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवले। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुकमध्ये भीषण पाणी टंचाई। जिऱ्यातून गढूळ पाणी काढण्याची महिलांवर वेळ। जलजीवन योजनेला वर्ष उलटूनही दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची गोठभर पाण्यासाठी पायपीट कायम आहे। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणामध्ये केवळ 28% पाणीसाठा शिल्लक आहे। पाऊस लांबल्यामुळे 4000 उद्योगांवरती पाणी कपातीचं संकट निर्माण झालंय। 2.5 लाख कामगारांच्या रोजगारावरती टांगती तलवार आहे।